शिवानंद याचे लग्न 12 वर्षापूर्वी रेश्माबरोबर झाले होते. त्यांचा संसार सुखा समाधानाने चालू होता. त्यांना एक मुलगी व एक मुलगा झाला. मुलगी सध्या 11 वर्षाची तर मुलगा सध्या 9 वर्षाचा आहे. शिवानंदची थोडीफार शेती असल्याने त्याने शेतीबरोबर जोडधंदा म्हणून जनावरे पाळली होती. त्याच्यावरच त्याच्या घरचा उदरनिर्वाह चालू होता. संसार सुखा समाधानाचा चालू असताना रेश्मा सतत कोणाशी तरी मोबाईलवरून तासनतास बोलू लागली होती. सुरुवातीला शिवानंदला त्याचे काही वाटले नाही, परंतु तिचे मोबाईलवरून बोलणे वाढतच गेल्याने त्याला शंका येऊ लागली. त्याने तिच्या गैरहजेरीत तिचा मोबाईल चेक केला असता ती गावातीलच आनंद सुतार या तरुणाबरोबर असल्याचे दिसून आले. बिडी येथील आनंद सुतार याचे लग्न झाले असून त्याला 3 मुले आहेत. सध्या त्याची बायको 4थ्यांदा गर्भवती होती, तर त्याचे गेल्या 3 वर्षापासून रेश्माबरोबर सूत जुळले होते. ती त्याला चोरून भेटत होती. त्यातूनच त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. निर्लज्जपणे जीवनसाथींचा विश्वासघात करून ते दोघे वासनेच्या दलदलीत लोळत होते. आता ते चोरीचुपी कामक्रीडा करत असले तरी त्यांच्या वर्तनाने लोकांना कुणकुण लागली होती. मुळातच छोटे गाव असल्याने अशा गोष्टी लपणे थोडे कठीणच असते. हळूहळू त्या दोघातील अनैतिक संबंधाची चर्चा रंगू लागली. ती चर्चा शिवानंदच्या कानावर गेली, पण त्याने बायकोवर विश्वास ठेवला होता. पण जेव्हा त्याने मोबाईलवर त्याच्याशी बोलणे चालू असल्याचे पाहिले तेव्हा मात्र त्याचे पित्त खवळले. त्याने याचा जाब बायको रेश्माला विचारला, मात्र तिने आपल्या कानावर हात ठेवत त्याची समजूत काढली होती. त्याला मात्र तिच्या जवानीची चटकच लागली होती. तिला भोगण्याची इच्छा प्रबळ होत होती, त्यामुळे तो तिला भेटण्यासाठी दबाव टाकत होता. त्यातच त्याची बायको गर्भवती असल्याने त्याला तिकडून शरीर सुख मिळत नव्हते, त्यामुळे त्याला रेश्मा हवी होती. तिकडे रेश्मालाही फार काळ त्याला सोडून राहणे जमत नव्हते. तिलाही त्याची एकांतात आठवण यायची आणि इच्छा प्रबळ झाली की कसली लाज भीती न बाळगता शरीर सुखासाठी तिचे मन तयार व्हायचे. त्यातच आनंद नियमित तिला गळ घालत असल्याने नाही नाही म्हणत ती तयार होत होती. काही वेळा तर ती त्याला आपल्या घरी बोलावून सुख देत होती, पण तिचे हेच वागणे विनाशास कारणीभूत होणार याची तिला जाणीव नव्हती. तिने कल्पनाही केली नव्हती असा दिवस उगवला. ती आनंदसोबत कामक्रीडा करत असतानाच तिचा नवरा घरी आला. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने बायको रेश्मा आणि तिचा प्रियकर आनंद या दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली. या आवाजाने त्याचे नातेवाईक जमा झाले आणि नातेवाईकांनी देखील आनंदाची धुलाई केली. पुन्हा तिला भेटलास तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी शिवानंदने आनंदला दिली. तेव्हा आनंद पळून गेला. शिवानंदने बायको रेश्माला तंबी देऊन आनंदबरोबरचे ते संबंध तोडायला लावले होते. तरीही गेल्या 2 महिन्यापूर्वी रेश्मा आनंदबरोबर मोबाईलवरून बोलत असल्याचे शिवानंदने पाहिले. याचा अर्थ त्या दोघांमधील संबंध अजून संपलेले नाही याची त्याला खात्री झाली. त्यावेळी देखील त्याने तू आनंदबरोबर संबंध का ठेवतेस, त्याच्याशी मोबाईलवरून का बोलतेस असे म्हणत तिला मारहाण केली. मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी रेश्माला भेटण्यासाठी आनंद तिच्या घराच्या परसात आला. ते दोघे एका कोपऱ्यात गुलुगुलू बोलत असताना शिवानंद घरी परतला. ते बघून तो त्याच्या अंगावर धावून गेला. त्याला पाहताच आनंद तेथून पसार झाला. काही केल्या रेश्माही आनंद बरोबरचे संबंध तोडायला तयार नाही हे लक्षात आल्यानंतर शिवानंदने ही घटना आपली काका आणि इतर नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर दिनांक 10 ऑगस्ट रोजी शिवानंदने नंदगड पोलीस स्टेशन गाठून आनंद सुतार हा आपल्या बायकोला फूस लावत आहे अशी तक्रार दाखल केली. त्यावेळी नंदगड पोलिसांनी आनंद सुतार आणि शिवानंदची बायको रेश्मा तिरवीर यांना पोलीस स्टेशनला बोलावून दोघांनाही सक्त ताकीद देत पंचासमोर समज दिली. आपल्या संबंधाची तक्रार शिवानंदने नंदगड पोलिसात केल्याने आनंद सुतारला आता रेश्माला भेटण्याचे अवघड झाले. त्याला तिच्याशिवाय करमत नसल्याने आणि तिच्या बरोबरचे संबंध तोडायचे नसल्याने तो बैचेन झाला होता. त्यातच रेश्माने यापुढे मी तुझ्याशी संबंध ठेवू शकत नाही असे त्याला सांगून टाकले. ती त्याला भेटण्याचे टाळू लागली, पण आनंद मात्र तिला सोडायला तयार नव्हता. त्यातूनच आनंद आणि तिच्यामध्ये भांडणे होऊ लागली. आता ही भांडणे
विकोपाला गेली होती. गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या दरम्यान आनंद सुतार हा रेश्माच्या घरात गुपचूपपणे मागील दरवाजाने शिरला. रेश्मा स्वयंपाक करत होती तर तिचे दोन्ही मुले व सासू दुसऱ्या खोलीत होते. आनंदने मागून जाऊन रेश्माला घट्ट मिठी मारली. तू माझी आहे, मला सोडू नको, आपण दोघे एकत्र राहूया असे म्हणत तिला बाहेर ओढून नेऊ लागल्यामुळे ती बिथरली. तिने त्याचा हात झटकला. येथून जा, नाहीतर याचे परिणाम गंभीर होतील. तुझा आणि माझा आता काही संबंध नाही असे म्हणत त्याने तिला झिडकारल्यामुळे आनंद रागाने लालबुंद झाला. मागचा पुढचा कसलाही विचार न करता पॅन्टच्या खिशातील चाकू काढून रेश्माच्या पाठीवर, पोटावर आणि छातीवर तो वार करू लागला. या हल्ल्याने ती ओरडत रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिच्या ओरडण्याने बाहेरच्या खोलीतील तिची मुलगी व मुलगा परत स्वयंपाकघरात आले. दोन्ही मुलांना बघूनच तिने जीव सोडला. त्यानंतर आनंदने त्या चाकूने स्वतःवर वार करत आत्महत्याचा प्रयत्न केला. तो गंभीर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला. घरात आरडाओरड सुरू झाला. हे बघून शेजारचे लोक शिवानंदच्या घरात पळत आले. घरातील दृश्य बघून अनेकांचे हातपाय गळाले. रक्ताच्या थारोळ्यात रेश्मा पडली होती. तिचा जागीच मृत्यू झाला होता. घरासमोर लोकांची गर्दी झाली होती. रात्री शिवानंद हा डेअरीला दूध घालून घराकडे आला असता त्याला घरासमोर लोकांची गर्दी आणि आरडाओरड होत असल्याचे दिसले. त्याने स्वयंपाकघरात जाऊन पाहिले तर रक्ताच्या थारोळ्यात रेश्मा पडली होती. बाजूलाच तिचा प्रियकर गंभीर जखमी अवस्थेत पडलेला होता. कुणीतरी या घटनेची माहिती नंदगड पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी असलेल्या आनंदाला उपचारासाठी खानापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना रात्री उशिरा 1 वाजण्याच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी DSP आणि SP यांनी भेट देऊन त्या घटनेची माहिती घेतली. त्यांनी नंदगड पोलिसांना तपासाच्या योग्य त्या सूचना दिल्या. ही घटना कोणत्या कारणातून घडली आहे याची माहिती समजल्याने पोलिसांनी पंचनामा करून रेश्माचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी खानापूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवला. या घटनेची लेखी फिर्याद मयत रेश्माचा नवरा शिवानंद तिरवीर याच्याकडून नंदगड पोलिसांनी घेतली. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रेश्मा शिवानंद तिरवीर वय 30 हिच्या खून प्रकरणी तिचा मयत प्रियकर आनंद राजू सुतार वय 30 याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेचा पंचनामा करताना पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला. या घटनेचा पुढील तपास नंदगड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.